कसलं संकट? काय? बाबा नक्की कशामुळे संकट येणार आहे? कसलं संकट येणार आहे आपल्या गावावर? बाबा सांगा की आम्हाला काय दिसलं तुम्हाला? बघा, तुम्ही जर काय सांगितलं की कुठलं संकट येणार आहे तर आपण त्यासाठी काहीतरी प्रयत्न करू ना. काय संकट आहे, कुठलं संकट आहे, कसलं संकट आहे, काय होणार काही नाही होणार हे योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच सांगेन. पण एवढं मी खात्रीने सांगू शकतो, जे भगवंताने मला सांगितलंय, जे संकट येतं त्याला आपल्याला वेशीच्या बाहेरच थांबवलं पाहिजे. हो बाबा. होय बाबा, होय. हो बाबा. हो महाराज, हो महाराज, हो बाबा, तयार आहे. हो महाराज. पण कसलं संकट काहीतरी सांगा ना. ए बाबांपेक्षा मोठा आहे का तू? त्यांनी म्हणलं ना तयार राहायचं तर तयार राहायचं. परमेश्वराला तुमच्या सगळ्याकडनं हीच अपेक्षा आहे. आपल्याला एकजुटीने हे सगळं केलं पाहिजे. एकजुटीने आपण हे संकट पळवून लावलं पाहिजे. त्यासाठी सगळेजण एकत्र आलो पाहिजे. हा भगवंताचा आदेश आहे, ही त्याची आज्ञा आहे. आपण ती पाळली पाहिजे. काय झालं? हे बघ डिंपी, तुला तर माहिती आहे की पोलीस हात धुवून गोपाळच्या मागे लागलेत. तो जामका लय रागराग करतो, स्वतः लक्ष ठेवू नये त्याच्यावर. आता गोपाळच्या दर्शनाला ही गर्दी होते, त्याच्या पायावर रोज काहीतरी दान टाकते. हा, आता गंमत अशी आहे ना, या भक्तगणामध्ये कोण कुठला कसा असेल काय माहिती आपल्याला. हा, त्यामुळे या चोरा चलटांची नजर त्याच्यावर जाऊ नये. मग काय करायचं? काय करायचं? तेच विचारतोय, काय करायचं? मला काय माहिती काय करायचं? मला काय विचारतोय तुम्ही सगळं? तू काही एवढी अडणी होय? हा, अडणी आहेस तू? अगे त्याच्या पायावर एवढं रोज दान येते, तर तो ठेवतो कुठं? मला जर माहित असतं ना तर हे सगळं पैसे घेऊन मी कधीच पळून गेले असते. अगं तुला विचारतोय. आप्पा, नाही म्हणजे मला कसं माहित असेल सांगा? हा, गोपाळ दादा आहे तो, गोपाळ दादा. तो त्याच्या बायकोला काय सांगत नाही तर मला सांगणार आहे का? तो कोणाला सांगत नाही त्याने पैसे कुठे ठेवले ते. तिला सगळं माहित असणार, मुद्दाम ना खोटं बोलतीये ती. हे बघ, काय माहितीये का डिंपल, काळ लई बेकार आहे. हा, आता पूर्वीसारखे माणसंच राहिलेली नाहीत. खरंय. अगं लोक देवळच लुटतात तर घरातले पैसे सोडतील वय? सोडतील का? नाही की नाही? हा, काय लोकांची नजर ना लई वाईट आहे बघ. लोकांच्या नजरेचं जाऊ द्या, मला तुमचीच नजर नीट वाटाणा झाली. तर गोपाळकडे येणार जे दान आहे ना, ते जपून ठेवायला पाहिजे, सांभाळून ठेवायला पाहिजे. काय वाटतं तुला? तुम्ही काय म्हणताय ना ते सगळं कळतंय मला. मी काम करते, जसं मला कळलं ना गोपाळ दादा कुठं पैसे ठेवतो, मी सगळ्यात आधी फक्त तुम्हासनीच सांगाल. बस लगेच सांग. पण हा, आणि हे बघ, हे मी बोललोय असं गोपाळला सांगायचं नाही. बाबा सत्यनाम. हृदयम शरणम. बोला. बाबा तुमच्या शरणात आल्यापासून माझ्या सगळ्या वाईट सवयी सुटल्यात, मला सगळ्या चांगल्या सवयी लागल्यात. बाबा माझ्यावरती असाच आशीर्वाद राहू द्या बाबा. राहणार. त्यासाठी तुला एक कार्य करावं लागेल बालका. काय बाबा? या चिठ्ठीमध्ये एक मंत्र लिहिलाय. रोज सकाळी उठल्यानंतर 108 वेळा हा मंत्र म्हणायचा. 1 महिनाभर हे म्हण. हा भगवंताचा प्रसाद आहे, हा सगळ्यांना वाट घरी. चालेल बाबा, या. आशीर्वाद राहू द्या बाबा. दोन मिनिटं सगळ्यांनी डोळे बंद करा. भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताच्या चरणी लीन व्हा. आप्पा काय म्हणत होते? आप्पा म्हणत होते तुम्ही पैसे कुठे ठेवले. मला विचारत होते
गोपाळ दादाच्या जवळ जे पैसे येतात ना ते कुठे लय भामटे हा म्हातारा. डिंपल एक काम कर, मी सांगतो ते आजच्याच झालं पाहिजे. कानकर इकडे. काही कर, हे आजच झालं पाहिजे. करते, पण त्यासाठी बक्षीस पण लागेल. एक काम कर, 20,000 रुपये देतो तुला. तीच द्या ना. 1 रुपया देणार नाही नाहीतर. नाही नाही ठीक आहे, 20 मध्ये पण करून घे मी. हा चुटकी में करके आई. हळूहळू डोळे उघडा. बोला, सत्यनाम 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 सत्यनाम. आता असंच नामस्मरण चालू ठेवा. मी आलोच. सावळाई स्वतःला. काय होऊन बसलं ग हे बिबा. माझ्याच लेकानं माझ्या नवऱ्याचा खून केला ग. किती प्रेम होत ग संग्रामवर यांचं. आणि त्याच मुलानं पोलीस केली वाटतं. तुम्हाला माहिती त्या ठिकाणी काय? तर वाडा तुमचा आहे म्हणलं तुम्हालाच माहित की. बरोबर, मी सांगतो काय. तिकडे मी करोडो रुपयांची कॅश दडवून ठेवली. या ठिकाणी खोटं वाटत असेल तर तपासा. काय चेष्टा लावली. टॉयलेट आहे. एवढं कळतंय ना, तरीही माझा पाठलाग करताय का? तुम्हाला एकट्याला सोडणं म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे. या तुम्ही, थांबतो आम्ही इथं.